जो तो मग त्या पैसा पाहिजे घरोघरी जातो भेटतो. एक पोरगी नाही भेटे माझा पण होय. माझा कोणता धंदा नाही केला. तो पावडरला लिपस्टिकचा धंदा केलो, तेल मालिशचा धंदा केलो, पावडर टिकल्याचा धंदा केलो, नाही ते धंदा केलो, जागोजागी फिरलो, नाही भेटे पोरगी. कसा तरी तिच्या बरोबर सापडते तरुणासोबत. पण तिने थोडसा विचारिंग म्हणतो तर तेही पैसे वालाच पाहिजे. पोटचा आणलेला माणूस पैसा काही तसं काही खरा नाही. कसाय करून तिने पटवतो, पोटचाही पैसा आला. झाली माझी पैशाची व्यवस्था बाबा. चला बोलायचं नाही. काय नाही केलं ते विचार. अरे त्या दिवशी माझ्याकडून पैसे गेलास, त्या बाईला गेलास, आपणच पटवलं घेऊन गेलास. तुझ्यासारखा माणूस नाहीये. खऱ्याचा जमानाच नाहीये. ते म्हणतात ना ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. एवढं काही समजत नाही. माझे पैसे वापस करून देतो. तुझा मार्ग मोकळा, माझा मार्ग मोकळा. आणि याच्यावर तू मला तोंड दाखवू नकोस. कोणते तुझे पैसे? तू लग्न नसं करायचं? तुझ्याच कामासाठी तेवढा तर पडत होतो का? काय काय तिकडे नेऊन का केलं होतं? तुझ्याबद्दल सांगत होती होई म्हटलं होतं. जवळपास तयारी झाली होती. मला का करायचं? माझ्या बापाच्या गावाला ठीक आहे. नमस्कार. का तू माझ्या भाषा होतेस. कोण म्हणते? कोण म्हणते म्हणजे मी म्हणतो. पण तू मामा म्हणलास म्हणजे तू माझ्या भाषा. मजाकच्या वेळेस भाषा बहुत काटवला होगा मी. माझ्या भाषा होतो तुझा काही विचार करतो. भाषा होतोस तू. आता किती वर्ष असतील माझ्या जवळ शिवाय. मराच्या वेळेस तरी मला पाहून दिलं काय. तुझ्यासाठीच करत होतो तर तू माझ्यावर माझे पैसे तिले दिलं बघा. मी एकटं लुगा ठेवतो का तुझा? मी टेन्शन काय घेतोस? मी सांगायला गेलो मला तू म्हणते उलटा जाऊ दे नसलं जाऊ दे ना. काय करतोस भाषा? तशी गोष्ट असेल ना तर ठीक आहे. पाय करून प्रयत्न करून प्रयत्न करतो का मामा? मी आहे तोपर्यंत तू टेन्शन नको घेऊ. का मरशील तरी बोला लावून देतो म्हणतो का? भाषा, तू माझ्या बहिणीचा पोरगा नसतास ना तर तुझ्या मायेत घेऊन पडालो. मी तुझा कोणत्या बहिणीचा पोरगा होता? कोणत्या बहिणीचा पोरगा? कोणत्या तरी होतस म्हणून भाषा होत. तर मग तू मला फसवतोस. कधी फसवलं का तुला? का ठीक आहे. तुला लग्न करायचं आहे ना? मी याव का एक नंबर उपाय माझ्याकडे. तू राहून काय उपयोग आहे? त्या बाई पाहिजे कधी तू? त्याच्यासाठीच तर म्हणतो का नाही? मामा बिलकुल टेन्शन घेऊ नको. माझ्याकडे एक नंबर उपाय आहे. पण काय थोडासा खर्च लागला. आता माझा भाषा नसता तर तुला सुचवलं. अरे जेव्हा पाहिलं तेव्हा पैसे, जेव्हा पाहिलं तेव्हा पैसे. अरे जेव्हा पैशाचं झाड तेव्हा फुकट होतं लागेल नाही. अजून भेटतो बायको नाही. गोष्ट करतो काय कोणा मर मुद्या माझ्या बाबाचा कादा आव मी अजून येते मग मध्ये भेटेल का? अजून नाही म्हणते का 20 रुपये देऊ? काय जमत असते? 20 रुपयाने फुटान तरी भेटते. जाऊ दे मामा नमस्कार. जाऊ दे माझ्याशी बोलण्यात नको करू. तू लग्न करा नको करू. येतो असं नाही करावं. माणसानं खाल्ल्या अन्नाले जागा घेतात तर तू एकोणच्या 2 शिवा देऊन देतो असा मला टोंबे नको मागतो सांगू देशील तर देण्याचं नको देऊ. माझं काय लागतं मी तुझ्याच फायद्याच्या गोष्टी सांगतो. होत्यात जास्त बघा होतात बघा घरची गोष्ट मी सांभाळून टाकतो बघा. मामा माझी
करशील ना फुलं घेतो त्याची त्या गोष्टी अशा लग्न होते का मी टेन्शन काय घेत असतात लहानचा माणूस आहे का मी नाही. नातेवाईक हो भाषा हो तुझा गोष्ट सांगतो त्याची हा कोणता हिशोब कोटी किती लागतील याचा विचार खूप सांगतो मी मामाच त्याच्यामुळं होतात बघा आपल्याला एक ठेवलं काय ते आता मी बाप घडताच पडला बाकी 20 रुपये आधीच पैसे अजून म्हणे 20 रुपये देऊ तुवारात राहतो तुवारात ठेव ठेव हे ठेव नाही ठेव तुले सगळं ठेव नाही नाही का बोलका पाठवा दवाई म्हणायचं आपले उपकार केलास तू आधी पैसे देऊन माझ्यावर उपकार केला आता तुझी दया आली म्हणून ठेवतो मी खर्च सांभाळून टाकतो कमी जास्त असतो माझ्याकडे लावतो मी पेन्शन काय घेत तर पैसे घेतले असते घे. हा पेन्शन म्हणजे बिलकुल लगत होत म्हणजे पैसा असा उघडा पाहिजे असा फुजिंग नाही पैसे घेतले असते घेतल्याचा उपाय टेन्शन नाही मी थोडे सांगतो एक नंबर उपाय तुझं लग्न झालं पाहिजे असं वगैरे वाटतं ना मी असतं मी अजिबात एक नंबर उपाय तू माझ्या हाताला आता खाल्ला समज मगापासून म्हणत उपाय सांग नका पहिला सांगलो का कोणी सांगलं तू तू असं करायचं मी सांगतो का आणि कोणाला सांगू नको तुझ्यातली ना माझ्यातली गोष्ट तिसऱ्याला माणसाला माहितीच नाही झाली पाहिजे एक नंबर उपाय आणि तो हे गोष्ट आहे ना हा हा मी मले नाही सांगत शाबास तर तू तू का करायचं पण सांगतो तुझ्या तू माझ्यातली गोष्ट आहे कोणाला नाही सांगायचं तर मग तू असं कर तू नाही का मगापासून तू असं अरे धीर तर धरणं नाही राहू नको का मरतो का तिच्याशी पक्क लग्न करायचं आहे तुला आणि ते जवळपास पटली आहे समजा नाही म्हणलं तर तू एक काम करा शेवटचा उपाय तू तिच्यावर बलात्कार करता मी तिच्यावर बलात्कार करू पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट दिल्यानंतर लाता मी खाऊ कोणताही सल्ला देतोस तर मार खाण्याचा ऐकतोस का मी सांगतो ऐकतोस का तू तर बघ. मी का म्हणे तुला पाय तू समजा तिच्यावर बलात्कार केलास तर उद्या समाजात तिने कोणी विचारणार नाही बरोबर आहे आणि तिने मग तुझ्या बरोबर लग्न केल्याशिवाय दुसरा कोणता उपाय राहील का तुझ्या बरोबरच लग्न करावं लागेल म्हणून तो एक मस्त उपाय आहे का नाही बस माझ्या बस एवढ्या दिवसाची आज दुसरा बोलला मग आपलं कामच तसं आहे म्हणजे मी तिच्यावर बलात्कार करू म्हणजे माझ्याशिवाय ते लग्न कोणाशी करणार आहे का नाही बरोबर आहे भाषा पण माझ्या हा बलात्कार कसा बने नाही तर कालिया भांगडीत पडतेस का बलात्कार कसा करायचा तेही मलाच विचार होणार पैसे का फुकटचे घेतला बरं ठीक आहे तू काळजी करू नको बलात्कार कसा करायचा सांगतो बहिणीने सांगतो उद्या सकाळी तिच्या कोठीवर ये ते बरोबर सांगतो तुला बलात्कार कसा करायचा ठीक आहे आणि पाय तू सांगतो आता वयानुसार सांगतो चांगला खाटा बदाम खाऊन चांगला बिलकुल काजू बिजू आणि चांगली मटण खाऊन मिळते सारखा चावतील का तुला जेवढ्या चावतील तेवढ्या चावी बाकीच्या चुपट येते ते त्याने घेते आणि मटण चांगली नल्ली चांगला खाऊन घेऊन ये जंद बेंदा काही जेवढा जमते तेवढ्या माग ठीक आहे मामा पण भाषा रातभर का खातच राहू बलात्काराची ताकद आली पाहिजे उद्या भेट भाषा त्या डायरेक्ट कधी भेटतो कुठं तिच्या अक्का चल मामा चांगला खाऊन घेऊन ये सारखा मजा मा वाडी मध्ये वाडी घेते
नंबरचं भैताळ माणूस. एवढं झालं खेळ पण मस्ती जिरली नाही. तू ये उद्या तुझी मस्ती जिरव.